निवडणूक पुढे ढकललेली उमेदवारांना पटेना. यवतमाळ पालिकेची निवडणूक पुढे ढकलू नये असं आता त्यांच्याकडून बोललं जात आहे. निवडणूक पुढे ढकललेली आता या ठिकाणी उमेदवारांना पटत नाहीये. निवडणूक 2 डिसेंबरला झाली पाहिजे अशी मागणी आता त्यांच्याकडून केली जाते. विपिन चौधरी यांनी ही मागणी केली आहे. इलेक्शन हे स्थगित करण्याचं एक पत्र सकाळी सगळ्या व्हॉट्सअपवर किंवा सगळ्या सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. त्या अनुषंगाने आज आम्ही कलेक्टर साहेबांना विचारायला आलो आहे की खरंच इलेक्शन होणार आहे का नाही होणार आहे. कारण की आम्ही गेल्या 15 दिवसापासून 20 दिवसापासून एका गोष्टीचा प्रचार करत आहोत, प्रसार करत आहोत. त्यामध्ये आमचा पैसे खर्च झाले, वेळ खर्च झाला. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आमची निवडणूक आयोगाला ही विनंती आहे की ज्या पद्धतीने इलेक्शन होऊ शकते त्या पद्धतीने त्यांनी 2 तारखेलाच इलेक्शन घ्यावं. कलेक्टर साहेबांनी आम्हाला हेच उत्तर दिलं की अजूनपर्यंत आम्हाला गाईडलाईन आलेल्या नाही. गाईडलाईन 2 तारखेनंतर येणार आहे का त्याच्या आधी येणार आहे हे तरी कलेक्टर साहेबांनी क्लिअर करावं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.